तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र आणि तुमचा भाऊ एनालिटिक्स मित्र. परत एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती. तर आजचा विषय आहे एक्सेलचे 5 फॉर्म्युलाज, जे बिगिनर फ्रेंडली आहेत आणि तुम्हाला खूप वेळा कन्फ्यूज सुद्धा केला असेल. तर चला तर व्हिडिओ चालू करूया जास्त वेळ न घालवता. तर तुम्हाला पहिले सांगू फॉर्म्युलाज म्हणजे काय? जर कॅल्क्युलेटर तुम्ही वापरता, सेम आहे कॅल्क्युलेटर सारखे फॉर्म्युला खूप सारे आहेत. तसंच वर्क सुद्धा करतात. सम आहे. सम म्हणून फॉर्म्युला आहे तो. तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार फक्त एक्सेल बिगिनर्ससाठी टॉप 5 फॉर्म्युलाज. जे तुम्ही एकदा शिकलात तर एक्सेल वापरणं खूप सोपं वाटायला लागेल आणि तुम्हाला ते यूज कुठे-कुठे होऊ शकतात. तर कॉलेज प्रोजेक्ट असो, ऑफिस वर्क असो किंवा डेटा अनालिसिसची सुरुवात असो. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग एक्सेल स्मार्ट पद्धतीने शिकायला सुरुवात करूया. तर पहिला फॉर्म्युला असेल आपला समचा. तर इथे सिलेक्ट करायचं आहे. तर ह्या सम म्हणजे काय तर पूर्ण ह्या जो मार्क्सचा कॉलम आहे त्याची पूर्ण टोटल. तर बघूया जसं कॅल्क्युलेट करतो आपण. सेम इज इक्वल टू टाकायचं. कधीही फॉर्म्युला वापरायचा असेल तर इज इक्वल टू मस्ट आहे. सम सिलेक्ट करायचं. सम वरती इथे डबल क्लिक करायचं आणि पूर्ण जो हा मार्क्सचा कॉलम आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, हे दोन व्हॅल्यू झाले असेल K11, K20 तुम्हाला सुद्धा हे भेटून जातील आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आणि एंटर मारायचं. तुम्हाला ही टोटल मिळाली असेल 40, 85. तुम्ही एकदा ही कॅल्क्युलेट तुमच्या मोबाईलमध्ये करून बघा. तुम्हाला दिसून येईल की आन्सर बरोबर आहे की नाही. तर 642 ही सम आलेली आहे. तर हा होता आपला एक्सेलचा पहिला फॉर्म्युला ज्याचं नाव होतं सम. आता जाऊया सेकंड फॉर्म्युलाकडे ज्याचं नाव आहे ॲव्हरेज. तर ॲव्हरेज म्हणजे काय सरासरी. कोणत्याही गोष्टीची सरासरी कशी काढतो तर दाखवतो. आता ह्याच्यामध्ये एक्सेलमध्ये सरासरी कशी काढतात? तर मी तुम्हाला दाखवतो एक्सेलमध्ये कशी. जसं की मी तुम्हाला सांगितलं इज इक्वल टू मस्ट आहे, तर इज इक्वल टू एव्हरेजला पूर्ण एव्हरेज नाव आहे. एव्हरेज सर्च करायचं इथे कोडिंग सारखं नाही सिंपल वाला एव्हरेज. परत एकदा मागचं कॉलम सिलेक्ट करायचं. परत एकदा हे दोन नंबर्स सेमच असतील कारण का ते बॅकग्राऊंडला ते हे असतात, लोकेट असतात. जे नंबर्स असतात ते K11, K20 हे एक्सेलनी मागे ते नंबर्स हे करून ठेवले, लोकेट करून ठेवले. ठीक आहे. एंटर मारायचं 64.2. तुम्ही ह्या मार्क्सचा ॲव्हरेज काढू शकता जाऊन. जर तुम्हाला काढता येत असेल तर काढा, चेक करा आणि बघा बरोबर आहेत की नाही, किती ॲक्युरेट आहे एक्सेलचं. तर ठीक आहे, जास्त टाईमपास न करता वळूया आपल्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या फॉर्म्युलाकडे. काउंट अँड काउंट. सेमच आहे काउंट अँड काउंट. आता बोलाल काउंट पण सम सारखंच वाटेल. तसं नाही या गोष्टी. ह्यामध्ये काउंट काय करतो, जे हे नंबर्स आहेत 101, 102, 103 फक्त ह्या टेबलमधले नंबर्स काउंट करेल. म्हणजे आता ह्याच्यामध्ये टेबलमध्ये किती आहेत नंबर्स तुम्ही बघू शकता किती आहेत. इथे 10 आणि इथे 10 म्हणजे 10 आणि 10 20. तुम्हाला दाखवतो कसं सिलेक्ट करायचं. हा 10 आणि 10 20 हे दोन पण धरा कारण का पूर्ण सिलेक्ट करतो मी टेबल. नाही हे वरच करतो हे नाही दोन सिलेक्ट करत 20च. इज इक्वल टू करायचे. हा इज इक्वल टू काउंट. काउंट टाकायचे आणि हा जो टेबल आहे, सॉरी हा टेबल आहे, डेटा आहे तो टेबल वरला सिलेक्ट करायचा आहे, ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि एंटर मारायचं. दिसत असेल 20, जी मी तुम्हाला आधीच सांगितलेली कॅल्क्युलेट न करता ती 20. हा छोटा डेटा आहे म्हणून आपल्याला माहिती होती, पण जर मोठा डेटा असेल तर तुम्हाला समजणार नाही किती आहे. त्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा त्याचा फॉर्म्युला आहे. तर आता काउंट आणि काउंट यातला फक्त ए चा डिफरन्स आहे. पाठी टीचा ए लागलाय त्यामुळे काउंट. काउंट हा काय करतो, तर हे टेबल्स मधले जे जेवढे हे आहेत टेक्स्ट असो नंबर्स असो काहीही असो ते सगळं मोजणार तो. म्हणजे हे जे तुम्ही फिल केलेले जे सेल्स आहेत ते सगळे मोजणार किती आहेत, किती फिल झालेले सेल्स आहेत. ते कसं इज इक्वल टू काय करायचं, काउंट. काउंट करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं, सिलेक्ट करायचं आणि ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. 55 टोटल 55 सेल्स आहेत तुम्ही मोजू शकता इथे. मला एवढा टाइम नाही, व्हिडिओ खूप लॉंग होईल जर मी इथे मोजत बसलो. तर हा होता तिसरा फॉर्म्युला. तर तुम्हाला चौथा फॉर्म्युला दाखवतो आपल्या हा डेटा काढायला त्यासाठी. ठीक आहे. तर चौथा फॉर्म्युला आहे आपला इफ. तर इफ काय करतो,
जर तुमची कंडिशन आता बघा, इफ मध्ये समजा तुमच्याकडे तुम्हाला 40 मार्क आहेत आणि तुम्हाला पास व्हायला 42 पाहिजेत. हा, अशी कंडिशन असेल तर पास कोण होणार आहे? जो 42 किंवा 42 पेक्षा जास्त आहे तो पास होणार. आणि जो 42 पेक्षा खाली आहे, समजा 41 आहे, 40 असो, किती असो, तो नापास होणार आहे. सिंपल आहे. तसंच इथे लावायचं, म्हणजे इफ 42 मार्क्स आहेत तर तो पास, इफ 41 आहेत तर नापास. सिंपल. तसं आता तुम्हाला लावून दाखवतो. तर इथे इज इक्वल टू टाकायचे. सिंपल आहे, लक्षात द्या. खूप इम्पॉर्टंट महत्वाचा फॉर्म्युला आहे हा. शेवटचे दोन खूप महत्वाचे फॉर्म्युले आहेत. इफ सिलेक्ट करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिले पहिला आपल्या कुठे काढायचं, जो स्टुडंटचा कशाने कशाच्या बेसवर काढायचा तो सिलेक्ट करायचा, म्हणजे मार्क्सच्या बेसवर काढायचा तर मार्क्स सिलेक्ट करायचा. पहिला हे सिलेक्ट करायचं. नंतर ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे कितीपेक्षा मार्क्स पाहिजे तुम्हाला, किती पासिंग मार्क्स किती आहे तुमचं, तो 42. हा, पासिंग मार्क्स 42 आहे. परत कॉमा द्यायचा आणि आता कंडिशन टाकायची. ठीक आहे. आता जर 42 आहेत तर पहिली कंडिशन ट्रू हवी आपल्याला. ट्रू कंडिशन मध्ये काय असणार? पास. हा, पहिली कंडिशन ट्रू, सेकंड कंडिशन फॉल्स हवी. फॉल्स म्हणजे फेल. फेल. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज करायचं आणि शेवटला इंटर नाही मारायचं. पहिले हा जो तुम्हाला आपण मार्क्सचा जो सिलेक्ट केला तो ड्रॅग करून घ्यायचा पूर्ण शेवटपर्यंत, कारण का आपल्याला एकदाच डेटा काढायचा. अरे यार, हा बघा, हा जो आहे तो ड्रॅग करून घ्या 92 पर्यंत. ठीक आहे. आणि एंटर मार. आता बघा तुम्हाला एक गंमत दिसेल. फेल पास, फेल पास, फेल पास. ठीक आहे. तर हा होता इफचा. तुम्हाला जर समजलं नसेल तर रिवाइंड करा आणि परत एकदा बघा. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, स्किप करू नका, मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तर आता तुम्हाला पाचवा फॉर्म्युला दाखवतो, व्ही लुकअप. व्ही लुकअप खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. व्ही लुकअप फॉर्म्युला महत्वाचा यासाठी आहे कारण का हा सगळीकडे यूज होतो, सगळ्या ऑफिसमध्ये, सगळीकडे तुम्हाला महत्वाचा आहे. व्ही लुकअप वापरून आपण एका टेबल मधला डेटा जो आहे ऑटोमॅटिकली दुसऱ्या टेबल मध्ये आणता येतो. जर तुमच्याकडे फक्त एक आयडी असेल, समजा तुमच्याकडे 101 ही आयडी आहे, तर तुम्ही त्याच्या बेसवर राहुलचं पूर्ण डेटा काढू शकता. कसं? राहुल नाव काय त्याचं, राहुल सब्जेक्ट कोणता, मॅथ्स, पास झालाय का फेल झालाय, तसंही काढू शकतो. तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथे कॉपी, जो आपण सिलेक्ट केला, हे पहिले टेबल सिलेक्ट करून घ्यायचा. आता इथे इथे मी 101 दाखवलं, एकदा 105 रोहनची दाखवतो. ठीक आहे. 105. हा, तर आता इथे टाकायचं इज इक्वल टू व्ही लुक अप. ठीक आहे. व्ही लुकअप टाकायचं. पहिले लुकअपची व्हॅल्यू सिलेक्ट करून घ्यायची, म्हणजे इथली या टेबल मधली, हा, जो नवीन क्रिएट केला. तर इथली ह्या आयडी सिलेक्ट करायची, ह्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे. कॉमा द्यायचा. नंतर आता पूर्ण हा जो टेबल आहे तुमचा डेटाचा, जुना वाला, तो पूर्ण सिलेक्ट करून घ्या. कसं? बघा असं. हा पूर्ण सिलेक्ट करायचा. ठीक आहे. परत कॉमा द्यायचा. आणि जे हे स्टुडंट आयडी, नेम, सब्जेक्ट, मार्क्स, रिझल्ट, याच्यावरती इंडेक्सिंग असते छोटीशी. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. तसंच आता इथे 1, 2, 3, 4, 5 सेम आहे. मग आता इथे तुम्हाला काय शोधायचंय? तर समजा रिझल्ट शोधायचंय 105 चा, रोहनचा रिझल्ट काय, तर 5 टाकायचं आणि कॉमा करून एंटर मारायचं. तर इथे मी नेमच्या इथे पण इथे 5 टाकला ना, त्यामुळे इथे आलं. तर इथे बघा तुम्हाला दिसतोय पास, 105 पास. ठीक आहे. आता इथे समजा मी टाकला मार्क्स किती होते त्याचे, इज इक्वल टू करून परत एकदा व्ही लुकअप करून 105 चा डेटा ह्या टेबल मधनं पाहिजे मला. तर तो टेबल सिलेक्ट करून घ्यायचा. टेबल सिलेक्ट करून झाल्यावरती कॉमा द्यायचा. सॉरी, काहीतरी गलती झाली. हे पहा, व्ही लुकअप सिलेक्ट केला, ही आयडी सिलेक्ट केली, कॉमा दिला. तर इथे हा टेबल सिलेक्ट करायचा. ठीक आहे. परत कॉमा द्यायचा. आणि आता काय पाहिजे आपल्याला? मार्क्स पाहिजे. 1, 2, 3, 4 चौथ्या नंबरवर आहे. 44 टाकायचं. ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. 90 मार्क्स. बघा रोहनला सायन्स मध्ये किती होते? नाही. तर खूप सोपा फॉर्म्युला आहे VLOOKUP, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर हे होते आपले टॉप 5 बेसिक फॉर्म्युला फॉर बिगिनर. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे.
बेसिक ते ॲडव्हान्स एक्सेल मधला हा आहे तिसरा पार्ट. तर भरभरून प्रेम द्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. खूप गरज आहे सध्या. कारण का हे शिकणं खूप इम्पोर्टंट आहे. पुढे जाऊन तुम्हाला खूप सारे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि बहुतेक तरी हा एक खूप मोठा कोर्स सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. रोज 2 दिवसातनं एकदा व्हिडिओ येतोय आपली मोठी. तर भेटू परत एकदा पुढल्या व्हिडिओमध्ये. तर मी आहे तुमचा अॅनालिस्ट मित्र. भेटू परत एकदा. तोपर्यंत टाटा टेक केअर. गुड बाय. थँक यू सो मच फॉर लिसनिंग. टेक केअर. गुड बाय.